असे मानले जाते की कितीही संकटे आली तरी जोपर्यंत स्वामींचे पवित्र नामस्मरण केले जाईल आणि स्वामींनी शिकवलेल्या जीवनाचे सार स्मरणात राहील तोपर्यंत हे जीवन नक्कीच सार्थकी लागेल. स्वामी समर्थांचा महिमा आणि त्यांनी अवतारात केलेले कार्य हे महान आहे. स्वामींचे हे विचार भक्तांच्या समस्यांचे निवारण करतात. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. देव म्हणतो तुमचे जीवन कसे घडेल हे ठरवण्याची शक्ती मी तुमच्यामध्ये ठेवली आहे. तुम्ही आनंदी किंवा दुःखी, यशस्वी किंवा अयशस्वी, निरोगी किंवा आजारी, उत्पादक किंवा आळशी इत्यादी गोष्टी निवडू शकता. असे वाटू शकते की जीवनात काही निवडी आहेत, परंतु जेव्हा तुम्ही त्याकडे बारकाईने पाहता तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही जाऊ शकता अशा असंख्य दिशा निर्देश आहेत. आपण सर्वांनी आपल्या जीवनात दररोज निवडी केल्या पाहिजेत. मग त्या साध्या असाव्यात, जसे की आपण आज दुपारच्या जेवणासाठी काय खावे, किंवा काहीतरी अधिक गंभीर जसे की आपण विशिष्ट औषध घ्यावे की नाही. निवडी आपल्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक आहेत आणि जर आपल्याला त्या करायच्या असतील तर त्या प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक क्षणी केल्या जाऊ शकतात. माझा यावर विश्वास आहे आणि माझा असाही विश्वास आहे की जर तुम्हाला ते ऐकायचं असेल तर तुम्हाला ते ऐकावे लागेल. काही लोक म्हणतात की देव अस्तित्वात नाही. ते असे म्हणतात कारण त्यांना वेदना, दुःख आणि मृत्यू यांसारख्या गोष्टी कशा स्पष्ट करायच्या हे त्यांना माहीत नाही. पण मला वाटते की ते खरे नाही. मला वाटते की देव अस्तित्वात आहे. मला वाटते की तो जो कोणी त्याचे ऐकतात त्या प्रत्येकासाठी तो रोज एक संदेश पाठवत असतो. जर तुम्हाला देवाकडून ऐकायचं असेल तर तुम्हाला फक्त त्यालाच विचारायचे आहे. फक्त त्याला तुमच्या आशा आणि भीती, तुमचे त्रास आणि आनंद सांगा. भविष्यासाठी तुमच्या आशा आणि वर्तमान क्षणांबद्दल तुमच्या चिंता आणि नंतर त्याला प्रतिसाद देण्याची प्रतीक्षा करा. हे तुम्ही ऐकले पाहिजे आणि त्याचे पालन केले पाहिजे. हा दुसरा धर्म किंवा दुसरे तत्वज्ञान नाही, हे सत्य आहे आणि ते तुम्हाला मुक्त करेल. तुमच्यासाठी देवाचा संदेश सोपा आहे की तुम्ही त्याला प्रिय आहात. तुम्हाला एका उद्देशाने बनवले आहे आणि हा उद्देश इतरांवर प्रेम करणे हा आहे. तुमची निर्मिती देवाच्या प्रतिमेत झाली आहे आणि त्याने जसे तुम्हाला निर्माण केले तसे तुम्ही मौल्यवान आणि सुंदर आहात. तुमची निर्मिती इतरांवर प्रेम करण्यासाठी केली आहे, जसे तो त्यांच्यावर प्रेम करतो. तू एकटा नाहीस. तुमचा एक उद्देश आहे आणि तुम्हाला काहीतरी करायचे आहे. जग अशा लोकांनी भरलेले आहे ज्यांना वाटते की ते काहीतरी करत आहेत पण करत नाहीत. त्यांना जे करायला हवे होते ते करत नाहीत. ते फक्त त्यांना काय करायचे ते करत आहेत. जोपर्यंत तुम्ही स्वतःला शक्य तितक्या पूर्णपणे ओळखत नाही तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण इतिहास आणि जीवनाचा संपूर्ण मार्ग माहीत नाही. पण जर तुम्ही स्वतःलाच ओळखत नसाल तर तुम्हाला दुसरे कसे कळेल? तुम्ही खरोखर जगण्यापूर्वी मरण्यास तयार असले पाहिजे. जगण्यासाठी ते पुरेसे नाही. आपल्या स्वतःच्या आयुष्यात स्वतःची काळजी घेणे पुरेसे नाही. तुम्ही इतरांसाठी मरण्यासही तयार असले पाहिजे. देव म्हणतो जीवन हा एक सततचा प्रवास आहे. तुम्ही चुका करा आणि त्यांच्याकडून शिका. आयुष्य हे परिपूर्ण असण्याबद्दल नाही तर आपल्या चुकांमधून शिकणे, वाढणे आणि दररोज चांगले बनणे आहे. चुका करण्यास घाबरू नका. देव म्हणतो एक व्यक्ती म्हणून तुम्ही वाढू शकता. हा एकमेव मार्ग म्हणजे आयुष्यात चुका करणे. तुम्ही त्यांच्याकडून कसे शिकता आणि त्यासाठी अधिक चांगले बनता हे सर्वात महत्त्वाचे आहे. पण देवाने आपल्यापैकी प्रत्येकाला धैर्यवान बनण्याचा आणि जगण्याचा संदेश दिला आहे. जग हे पाहण्यासाठी आणि करण्यासारख्या अनेक अद्भुत गोष्टींसह एका महान सौंदर्याचे ठिकाण आहे. परंतु त्यात अनेक धोके आणि अडचणी देखील आहेत आणि जगण्यासाठी आपण स्वतःची काळजी कशी घ्यावी हे शिकले पाहिजे. आपण आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. तो आपल्याला विनाकारण दुःख भोगू देणार नाही, मारणार नाही. पण जेव्हा आपण आजारी असतो किंवा दुखापत होते तेव्हा आपण स्वतःची काळजी घ्यावी अशी तो अपेक्षा करतो. जेव्हा आपण त्याला विचारतो
तेव्हा तो आपल्याला मदत करेल, परंतु केवळ तेव्हाच जेव्हा आपल्याला त्याच्यावरील विश्वास मजबूत असेल. देव म्हणतो, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुमच्या भविष्यासाठी खूप छान योजना आहेत. देव म्हणतो, मी अस्तित्वात आहे याबद्दल तुम्ही कधीही शंका घेऊ नये किंवा मी अस्तित्वात नाही असा विचार करू नये, कारण मला तुम्ही खूप प्रिय आहात आणि मला तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. विश्वात बदल घडवून आणणारे तुम्ही आहात. तुम्हाला तुमचा आशीर्वाद मिळेल. त्याच्याकडे एक चेहरा आणि व्यक्तिमत्व आहे. ज्याच्याशी बोलायचं आहे तो आपल्यावर प्रेम करतो आणि आपण त्याच्यावर परत प्रेम करावे अशी देवाची इच्छा आहे. आपण आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. इतरांद्वारे प्रेम आणि मूल्यवान वाटणे आणि जीवनात एक उद्देश ठेवा ज्यामुळे आपल्याला पूर्ण झाल्यासारखे वाटते. भक्तांनो, हा एक संदेश आहे जो ऐकणे आणि विश्वास ठेवणे कठीण आहे. तुम्हाला ते नको आहे, कारण याचा अर्थ तुम्हाला तुमचे जीवन काही खोल मार्गांनी बदलण्याची गरज आहे. पण देव अजूनही देव आहे आणि त्याचा संदेश अजूनही खरा आहे. देव म्हणतो की तुम्ही प्रिय आहात. तो म्हणतो की त्याला तुमच्या जीवनाचा एक भाग बनायचे आहे आणि ते अधिक चांगले बनवायचे आहे, जरी ते कधी कधी किंवा फक्त त्याला वाटेल तेव्हाच. आणि तो म्हणतो की जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकले तर तो तुम्हाला सांगेल की त्याने आमच्यासाठी या गोष्टी का केल्या. त्यामुळे आपण त्याला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. त्यामुळे आपण इतरांवर आपल्यापेक्षा अधिक प्रेम करू शकतो. त्यामुळे आपण जे काही करतो त्यामध्ये आपण त्याच्यासारखे अधिक असू शकतो. आपण आपल्या विश्वासात धैर्याने अशी देवाची इच्छा आहे. याचा अर्थ कठीण असतानाही त्याचे अनुसरण करण्यासाठी त्याची हाक स्वीकारणे. याचा अर्थ असा विश्वास आहे की तो आपल्याला त्याच्यासाठी महान गोष्टी करण्यात मदत करेल, काहीही झाले तरी, किंवा आपल्याला कसे वाटते. याचा अर्थ असा विश्वास आहे की जेव्हा आपण दुर्बल असतो तेव्हा आपल्याला आवश्यक असलेले सामर्थ्य देव देऊ शकतो, आणि जेव्हा आपण गोंधळलेले किंवा घाबरलेले असतो तेव्हा आपल्याला आवश्यक असलेले शहाणपण देऊ शकतो. देवाने आपल्याला त्याचे वचन दिले आहे. ते आपल्यावरील त्याच्या प्रेमाची आणि पृथ्वीवरील आपल्या जीवनासाठी त्याच्या योजनेची कथा आहे. देवाला आपल्याकडून काय हवे आहे आणि तो आपल्यावर का प्रेम करतो हे आपल्याला समजावे, म्हणून हा संदेश त्याने पाठवला आहे. हा संदेश ऐकून तुम्ही घाबरू नका किंवा गोंधळून जाऊ नका. हे सत्य आहे आणि तेच तुम्हाला ऐकण्याची गरज आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही हे जाणून घ्यावे की त्याचे तुमच्यावर प्रेम आहे आणि तो तुम्हाला मदत करू इच्छितो. जर कोणी तुमच्यासाठी काही चांगले करत असेल तर त्यांना सांगा की त्यांनी तुमच्याशी कसे वागणे किती अर्थपूर्ण आहे, कारण ते इतरांबद्दल तसेच स्वतःबद्दल त्यांचा दयाळूपणा दर्शवते. त्याला तुमच्यातील चांगल्या गोष्टींमुळे तुमचा मित्र व्हायचे आहे, वाईटामुळे नाही. तो तुमच्यावर प्रेम करतो, म्हणून तुम्ही जे काही बनू शकता ते बनण्यास त्याला मदत करायची आहे. मला तुमच्याशी देवाबद्दल बोलायचे आहे. मी तुम्हाला सांगू शकते की तो अस्तित्वात आहे आणि तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तो तुमच्या आयुष्याला कसा आशीर्वाद देऊ इच्छितो याबद्दल मला बोलायचे आहे. मला माहीत आहे की असे काही लोक आहेत जे मला सांगायचं आहे ते ऐकून नाराज होतील, परंतु मला विश्वास आहे की हे महत्त्वाचे आहे. म्हणून कृपया या संदेशाद्वारे माझ्याशी कनेक्ट व्हा. देव त्याच्या वचनात म्हणतो की आपण नेहमी त्याचा चेहरा शोधला पाहिजे. आपण त्याचे ऐकण्यास आणि त्याच्यासाठी आपले अंतःकरण उघडण्यास तयार असले पाहिजे. जेव्हा आपण हे करतो तेव्हा तो त्याच्या वचनाद्वारे आणि त्याच्या इतर संदेशाद्वारे आपल्याशी बोलतो. जेव्हा आपण देवाचा आवाज ऐकतो तेव्हा तो आपल्या जीवनातील प्रत्येक घटनेत आपल्याला मार्गदर्शन करेल. हे आपल्याला लोकांशी कसे वागावे, कुठे आणि केव्हा सेवा करावी, त्यांच्याकडे आपल्यासाठी कोणत्या नोकऱ्या किंवा करिअर आहे आणि बरेच काही दर्शवते. तुम्ही एकटे नाही आहात. बऱ्याच लोकांना वाटते की ते एकटे आहेत, परंतु ते तसे नाही. त्यांचे मित्र, कुटुंब आणि शेजारी आहेत जे त्यांच्यावर प्रेम करतात. त्यांचा एक समुदाय आहे जो त्यांची काळजी घेतो आणि त्यांना आनंदी राहायचे आहे. देवालाही तुमची काळजी आहे.
तो तुमच्यावर इतके प्रेम करतो की असे सुंदर सुंदर संदेश तो तुमच्यासाठी पाठवत असतो. तुम्ही आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. देव फक्त आपल्याद्वारे कार्य करून काही गोष्टी करू शकतो आणि जर आपल्या प्रार्थनेने आपल्याला यश मिळणार असेल तर आपल्याला योग्य प्रकारे प्रार्थना कशी करावी हे माहीत असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रार्थनेसाठी येथे काही मी टिपा देत आहे. ज्यांचा मूड चांगला आहे, जेव्हा आपल्याला स्वतःबद्दल चांगले वाटते तेव्हा आपल्या प्रार्थना परिणामकारक होण्याची अधिक शक्ती आणि शक्यता असते. जर काही वाईट घडले तर जेव्हा आपण पराभूत किंवा नैराश्य किंवा रागाने देवाकडे मदतीसाठी जातो त्यापेक्षा जास्त शक्यता असते तुम्हाला जे नको आहे त्यापेक्षा तुम्हाला काय हवे आहे याबद्दल प्रार्थना करा. म्हणून आपण सुद्धा देवाबद्दल सुवार्ता सांगून इतरांवर प्रेम केले पाहिजे. या जीवनात आनंदी राहण्याचा आणि आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहण्याचा हा एकमेव मार्ग आहे. स्वर्गात खऱ्या अर्थाने आनंदी होण्याचा हा एकमेव मार्ग आहे, जिथे मृत्यू किंवा वेदना किंवा दुःख किंवा नुकसान काहीही नाही. जर तुम्हाला हा संदेश मिळाला असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा. देवाने आपल्याला त्याच्या प्रतिमेत निर्माण केले आहे, जेणेकरून त्याच्यासारखे प्रेम, इतरांना क्षमा करणे, इतरांना मदत करणे आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रतिफळाची अपेक्षा न करता असे करून त्याचा अभिमान बाळगू शकतो. पण याहूनही महत्त्वाचे म्हणजे तो आपल्यावर जसे प्रेम करतो तसे इतरांवर प्रेम करून आपण त्याच्यावर प्रेम करावे अशी देवाची इच्छा आहे. प्रथमच देव तुमच्याशी बोलत आहे. तो खरा आहे, तो अस्तित्वात आहे आणि तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला कळावे अशी त्याच्या अतूट प्रेमाची तुम्ही खात्री बाळगावी अशी देवाची इच्छा आहे. देव तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्ही आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. देव सदैव तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी मी येथे आहे. तुमचा दिवस कितीही वाईट असला तरी देव तुम्हाला कधीही सोडणार नाही. त्याला तुमच्याकडून ऐकायचे आहे आणि गोष्टी चुकीच्या घडत असताना तो कशी मदत करू शकतो हे जाणून घ्यायचे आहे. हे विसरणे सोपे आहे कारण आपण सर्वजण आपल्या स्वतःच्या जीवनात इतके व्यस्त आहोत की आपण दुसऱ्या व्यक्तीचे दुःख किंवा संघर्ष पाहू शकत नाही. दुःख भोगावे अशी देवाची इच्छा नाही. जर आपण परमेश्वराचा शोध घेतला तर तो आपले मार्ग निर्देशित करेल. जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवून तो आपल्या अंधारातून मार्ग दाखवेल आणि आम्हाला वाहत्या पाण्यात सुरक्षितपणे घेऊन जाईल. हा विनाश आणि निराशेचा संदेश नाही तर आशेचा संदेश आहे. देव अजूनही इथे तुमच्या जवळ आहे. तो अजूनही नियंत्रणात आहे आणि तो तुम्हाला शोधत आहे. त्याला तुमचा मित्र व्हायचे आहे. त्याला तुमच्या भोवती हात ठेवून सांगायचे आहे की सर्व काही ठीक होईल. तुमची वाट पाहत आहे. आपण ज्या जीवनासाठी तयार केले होते ते जगण्यास सुरुवात करण्यास उशीर झालेला नाही. देवाने आपल्याला समाजात राहण्यासाठी आणि एकमेकांवर प्रेम करण्यासाठी आणि सेवा करण्यासाठी निर्माण केले आहे. खरे तर देव प्रेम आहे. आपण आनंदी आणि पूर्ण व्हावे अशी देवाची इच्छा आहे. पण फक्त आमचे सर्वोत्तम प्रयत्न करणे पुरेसे नाही. ते कसे करावे हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. देवाने आपल्याला आधीच त्याची मुले म्हणून निवडले आहे आणि आपण त्याच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून आनंदात आणि शांतीने जगावे अशी देवाची इच्छा आहे. जर आपण त्याला आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवू दिले, आपले जीवन त्याला समर्पित केले आणि आपल्यासाठी त्याची इच्छा पूर्ण केली तर आपल्याला हे सर्व आशीर्वाद मिळू शकतात. देवावर प्रेम करणे हे केवळ तुमचे कर्तव्यच नाही तर तुमचा विशेष अधिकार देखील आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्याकडे तुमच्यासाठी एक संदेश आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करत आहे आणि मी तुला सांगू इच्छितो की मला ते प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग सापडला आहे. त्या मार्गाला देवाच्या वचनाची देणगी म्हणतात. देवाचे वचन लोकांसमोर मांडणे आणि ते म्हणून स्वीकारण्यात त्यांना मदत करणे हे प्रचारक म्हणून माझे काम आहे. तुम्ही आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे आणि तुम्ही सुरक्षित राहावे अशीही देवाची इच्छा आहे. जर तुम्ही त्याला तुमच्या पापांची क्षमा करण्यास आणि त्याला पवित्र आत्मा देण्यास सांगितले तर तो ते तसे करेल. देवाने तुमच्यासाठी स्वर्गात एक जागा देखील तयार केली आहे.
जिथे अधिक दुःख नाही तर आनंदच आनंद कायमचा आहे. जग एक धोकादायक ठिकाण आहे, परंतु त्याच्या नियंत्रणात आहे. जेव्हा तुम्ही घाबरता तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवा. जग दुष्ट लोकांनी भरलेले आहे, जे आपले नुकसान करू इच्छितात, आपल्यापासून चोरी करू इच्छितात आणि आपले जीवन नष्ट करू इच्छितात. आपण आपल्या सभोवतालच्या धोक्यांपासून सावध असले पाहिजे. ते कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजे. पण या धोक्यांपासून आपले रक्षण करण्यासाठी देव आहे. तो वाईट गोष्टी होऊ देत नाही, पण आपल्या भीतीवर मात करण्याची ताकदही देतो. जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की देव आपल्याबरोबर आहे आणि आपण फक्त ऐकल्यास तो आपल्याला धोक्यापासून वाचवेल. आणि हेच देवाचे प्रेम आहे. देव स्वतःच जीवन आहे. देव सर्व सृष्टीचे हृदय आहे. देवाला तुमच्या शाश्वत आनंदाची इच्छा आहे आणि म्हणून त्याच्यावर तुमचे प्रेम आहे. एखाद्यावर प्रेम करणे म्हणजे त्यांना जे हवे असते ते हवे असते. म्हणूनच आपण नेहमी आपल्या प्रभूंची आपल्याकडून काय इच्छा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि नंतर आपल्या जीवनासाठी, त्याच्या योजनेसाठी स्वतःला पूर्णपणे सोडून दिले पाहिजे. कारण देवाने तुमच्या तारणासाठी त्याच्या योजना अगोदरच सांगितल्या आहेत, जेणेकरून स्वेच्छेने स्वतःलाही त्याच्या स्वाधीन करू त्याच्या कृपेचे आणि दयेचे पात्र आहोत. तुमच्याबद्दल सर्व काही माहीत आहे. तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमची काळजी करतो. तुमच्या जीवनात काही झाले तरी तुम्ही त्याच्यावर तुमच्यासाठी असेल यावर विश्वास ठेवू शकता आणि तुमच्या मार्गात जे काही येईल त्यात तुम्हाला मदत करू शकता. आणि दुसरा संदेश असा आहे की तो इतर सर्वांवर देखील प्रेम करतो. ते सर्व त्याच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि त्याला त्यांची किती काळजी आहे हे त्यांना कळावे अशी देवाची इच्छा आहे. भक्तांनो, देवाच्या शिकवणी आपण आपले जीवन कसे चांगले जगू शकतो याचे प्रकटीकरण आहे. आपल्या स्वतःच्या जीवनात मार्गदर्शन शोधण्यासाठी आपल्याला या उदाहरणांपेक्षा अधिक शोधण्याची गरज नाही. देव म्हणतो, प्रकाश आणि धार आणणारा मीच आहे. आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. असेच स्वामींचे नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या SC मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.